आज आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 अंतर्गत शिंपोरा ते खुंटेपळ या पाईपलाईनच्या कामाच्या पाहणीसाठी आणि बोगद्याच्या कामाच्या शुभारंभासाठी मंचावर उपस्थित या राज्याचे मुख्यमंत्री, जे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आज पाऊल ठेवत आहेत, ते बीड जिल्ह्याला पाणी देण्यासाठी पाऊल ठेवत आहेत, देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित जलसंपदा मंत्री, ज्यांच्या खात्याने या कार्यक्रमाला इथे हे रूप दिलेलं आहे, ते आमच्या शेजारच्या जिल्ह्याचे, ज्यांचे 3 पिढ्याचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आमचे आहेत, ते राधाकृष्ण विखे पाटील. मंचावर उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले, ते बजरंग बाप्पा. या जिल्ह्याचे आमदार, ज्यांना 2009 मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला, तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता 2024 मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले, ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत. राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्या आहेत, ते आदरणीय सुरेश अण्णादास. मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, अनेक वर्ष ज्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आहे आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली, ते आदरणीय प्रकाशदादा सोळंके. मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदडा, आताच नवनिर्वाचित आमदार गेवराईचे विजयराजे पंडित आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. बघा देवेंद्रजी, तुम्ही बघताय ना तुम्ही. आणि मंचावर उपस्थित माजी आमदार, 3 वेळा राहिले का धोंडे साहेब? 3 वेळा झालेत का आमदार? 4 वेळा. भीमरावजी धोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा. मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते, युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दरेकर. मंचावर उपस्थित आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार. मंचावर उपस्थित जलसंपदाचे सचिव दिलीप कपूरजी, आयुक्त गावडेजी, पाठकजी, जिल्हाधिकारी आमचे आणि आदित्य जीवणे CEO, समीर काझी अध्यक्ष वक्फ बोर्डाचे, आमचे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर आणि या सभेला मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी बांधव, वडीलधारी मंडळी, तेवढ्याच मोठ्या संख्येने, त्याहूनही अधिक संख्येने आलेल्या आमच्या लाडक्या बहिणी. देवेंद्रजी, या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी, आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव. देवेंद्रजी, एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय.
कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले, जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. आज हा कार्यक्रम सुरेश धसांनी आवर्जून उल्लेख केला. काय उल्लेख केला? 2003 मधला उल्लेख केला. 2003. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आलात ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही, जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्ही देतो, पण मला आज आनंद वाटला की त्या 2003 चा उल्लेख झाला. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते, म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय. या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता. आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत, युवा आमचे उत्साही, ते कदाचित लहान असतील, रांगत असतील, जन्मलेही नसतील. 2003 यामध्ये प्रमोद महाजनांना एक पत्र मुंडे साहेबांनी 2003च्या जानेवारीत दिलं आणि 19 फेब्रुवारी 2003 ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे 40-42 जे गाव आहेत हे माझे गाव आहेत, तिथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे. इथे सैनिकी छावण्या करू नका. इथे शेतकरींचा उदरनिर्वाह शेतीवर जातो. या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी इथे एखादी उपसा सिंचन योजना करा. हे 2003चं त्यांचं पत्र, ज्याचा आवर्जून सुरेश अण्णांनी उल्लेख केला. आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी, आपल्या जिल्ह्याच्या तळागाळातल्या माणसासाठी सदैव काम करताना, कुठली भूमिका घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही. आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती, पंकजा मुंडे येणार येणार येणार. का नाही येणार बाबा? सुरेशांना, तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात, तेव्हा मी आले. धाकट्याचं नाव काय? सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा, नाही बोलवलं तर नाही येणार. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे, राधाकृष्ण वाके पाटील मंत्री आहे, तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन, पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का, पत्रिकेत नाव आहे का, माझी खुर्ची कुठे आहे, ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही. तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते. पण माझंही भाग्य मोठं आहे ना, मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते, कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले. पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय, बीड जिल्ह्यात जेव्हा 6 पैकी 5 आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा फार लकी आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये 19 मध्ये 14 मध्ये 6 पैकी 5 आमदार निवडून आले. आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत, आमच्यावर राष्ट्रवादी आहे, अजितदादा पवारांचेही आमदार आहेत. आम्ही मरमर करून काम करून निवडून आणलंय. आज आम्ही एकत्र आहोत. ते पालकमंत्री आहेत, त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील. पण आज देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा पहिल्यांदा आलात, 5 आमदार या बीड जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले. बघा, मी मंत्री झाले आणि तुम्ही मुख्यमंत्री झाला, थोडंसं लक आमचं पण आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हा आहे, कुठला अभिनिवेश नाही, कुठला बडेजाव नाही. मला माहिती, जेव्हा हे बाहुबलीच्या घोषणा देत आहेत, कारण देवेंद्रजींना मी ज्या पद्धतीने ओळखते, तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढं पद्धतीने ओळखतंय कोणी. देवेंद्रजी थोडेसे ओशाळलेत, थोडे लाजायलेत, कारण हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे.
कारण काम करा, कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा, हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे. त्यामुळे मी येणार म्हणजे येणार. शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार आहे, मी येणार म्हणजे येणार. तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश न ठेवता येणार म्हणजे येणार. कामासाठी, या जिल्ह्याच्या विकासासाठी, या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही. सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला, 5 वर्ष मी मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही. या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही. सुरेश अण्णांसाठी देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आलं. ते म्हणले ते हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे. खरं काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं, आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणारं काम आम्ही केलेलं आहे. आज या बीड जिल्ह्याचं नाव या देशामध्ये अनेक क्रांतीवीरांमुळे झालं, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे झालं, या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं. इथे सांगितलं की केशर काकू क्षीरसागर एक महिला असून सतत खासदार राहिल्या, विमलताई पालकमंत्री राहिल्या, प्रीतमताई खासदार राहिल्या. त्यांनी सुद्धा या खुंटेपळची ईसी देण्यासाठी 3 दिवस बसून तिथे ईसी आणून दिली. प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. कारण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे या जिल्ह्याच्या प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक विचाराचा, प्रत्येक जातीचा नेता उभा आहे. हे चित्र या राज्यामध्ये जावं ही माझी इच्छा आहे. देवेंद्रजी एकच वाक्य बनून सांगेन, हा जिल्हा आहे ना, जसा सह्याद्री कळला नाही मोगलांना, त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांना वाटते हे मुठभर सैन्य घेऊन आम्हाला सारखे कसे हरवतात. सह्याद्रीच्या कराकपारीमध्ये फिरणारे मावळे कसे गायब व्हायचे, कसे यायचे, कसे आक्रमण करायचे हे त्यांना कळलं नाही. सह्याद्रीच्या अंगाखेंद्यावर खेळलेल्या शिवबा आणि त्यांच्या मावळ्यांनी मोगलांच्या नाकात दम केला होता. तसा हा माझा जिल्हा सुद्धा आहे. हा गडांचा जिल्हा आहे. गडांवरून राजकारण होते असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही. गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात, पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही. हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे. म्हणून ज्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप खासदार नाही, आमदार नाही, असेही लोक इथे मोठे नेते झालेले आहेत. आमचे तर वडील नेते होते, तो आशीर्वाद आमचा अधिकचा आहे. पण पायामध्ये कधी माती न लागता, काटा न लागता जीवन जगलेला माणूस जेव्हा काट्यात चालतो त्याचाही सन्मान होतो. असे आमचे नरेंद्र मोदी आमचे प्रधानमंत्री म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. देवेंद्रजी, तुम्हाला प्रधानमंत्र्यांचे आशीर्वाद लाभतात. शेवटी काम सगळे करतात, कष्ट सगळे करतात, सगळ्यांना जीवनामध्ये योगदान असतं. तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून आम्ही सुद्धा रात्रंदिवस प्रचार केला, घसा कोरडा करेपर्यंत सभा घेतल्या. आम्हाला माहित होतं की तुमच्या हातामध्ये हे नेतृत्व येणार आहे. नरेंद्र मोदींनी जसा तुमच्या डोक्यावर नेहमी हात ठेवलाय, तुम्ही सुद्धा तुमच्या अनुयायाच्या डोक्यावर हात ठेवून अशी विकासाची कामं करत आलात, करत राहाल आणि बंधकी, भाईचारा ह्या वाढवत राहाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करते. माझ्या जिल्ह्यामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते आणि तुमच्या या कामासाठी, तुम्ही दिलेल्या या सहकार्यासाठी तुमचे मनापासून मी अभिनंदन करते आणि आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई.